या उपस्थितांमध्ये असंख्य माया आई बहिणी उपस्थित आहेत. तसेच भरतीबुवा, पक्वान मोदक, झाम मोदक, दशावतार सर्व कलाकारांचे आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अशा प्रकारे संजय पवार बुवांनी आपलं भजन केलेलं आहे आणि खरोखर चांगली पहिलीच आमची जोडी हा. आजपर्यंत काही भारी होत नाही, पण इतक्या बुवात मला आज कळलं की संजय पवार बुवा ज्योतिषी आहेत. पॉइंट काय घ्यायचं असतं, उगाच बडबडला म्हणताना नाही. खूप 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 काहीतरी माळगाण लावलेली, पण ज्योतिषी असत. 28 तारीखला युद्ध सुरू झाला आणि 27 ला दुबईला ज्योतिषांचं संमेलन होता. मग एवढा जो ज्योतिष सांगणार जगात होतो, तर उद्या युद्ध जाताला ह्या ज्योतिषी जमले त्यांना माहित नाही कसा. त्यांच्या विश्वास ठेवतो का तुझ्या ज्योतिषा विश्वास ठेवतो. आणि ज्योतिष वगैरे हे विषय जरा कमी करा. सध्या प्रकरणात काहीतरी नाव नको घेऊया, एका गरज आहे तर घेतील जरा, पण त्या ज्योतिषाच्या ह्याच्यात म्हणा नको. ही जागा तशी आपला क्षेत्रात आला घाकी हरिनाम. अरे आपल्याला हा मानव जन्म जो प्राप्त झाला, ज्यावेळी ब्रह्मदेवाने निर्मिती केली, असंख्य किडी मुंगी पशु पक्षी झाडे, पण त्यांच्याकडून परमेश्वराचं नामस्मरण घडणार नव्हतं, म्हणून कुठेतरी आपली मानवाची निर्मिती झालेली आहे. हे ज्योतिषशास्त्र वगैरे हे बघण्यासाठी नाही, ते ज्योतिषाची गरज काय नाही. निस्ता राम नाम जरी मुखात असला तरी तो माणूस तरुण जाऊ शकतो. आणि त्याच राम नामाची ताकद म्हणजे हा हनुमंतराय. आता तुम्ही सुद्धा त्या हनुमंतरायाबद्दल सांगितलात, पण ज्या हनुमंताची आज आम्ही पूजा अर्चा करतो किंवा स्थापना करतो, ही सुरुवात कशी झाली बघा. ह्या भावी पिढीला कुठेतरी एक राम नामाची आवड लागावी, ही भक्ती पिढी, नवीन पिढी भक्तीमध्ये यावी, म्हणून रामदास स्वामींनी हे हनुमंतरायाची स्थापना केली. हे तुमका सांगायला जमलं नाही. समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी तप करायचे त्यावेळी खोल पाण्यात जायचे आणि त्या पाण्यात जाऊन तपाचरण सुरुवात करायची. आणि तिथे रामदास स्वामींचं तपाचरण सुरू झालं की तिथे एक माकड येऊन बसायचा. आणि ज्यावेळी त्या समर्थ रामदासांचे 13 कोटी जप पूर्ण झाले, त्यावेळी तोच वानर खाली उतरला आणि साक्षात हनुमंतराय या स्वरूपात त्यांनी समर्थ रामदासांना दर्शन दिलं. त्यावेळी रामदासांच्या मुखातून शब्द आले, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान वरुंदी वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. एका म्हणतात भक्ती. तुम्ही खूप काय माहिती सांगलास की तो वाल्या कोणी येडो होतो. खरोखर येडो होतो तो. आणि त्यांनी म्हणता रामायण वगैरे लिहिला का, गोष्ट खरी या. पण ज्यावेळी खरं रामायण कसं घडलं बघ, नल आणि चंद्रमौळी ह्या दोघांचं युद्ध चालू होतं. आणि दोघे आज कसं बघ, एकटा इराण, इस्रायल, अमेरिका, दोघ जण त्याच्यामध्ये एकट्यावर लढत. तसे नल आणि चंद्रमौळी ह्या दोघांचा युद्ध होता. युद्ध काय आटोक्यात येईना, पृथ्वी डळमळू लागली. त्यावेळी देवादिदेव महादेव ध्यानस्थ बसले होते, तपाला बसले होते आणि त्यांचा तपभंग झाला. आणि डोळे उघडतात त्यांच्या मुखातून राम राम असा शब्द उच्चार आला. त्यावेळी तिथे नारद मुनी होते. नारद मुनींनी शंभू महादेवांना विचारलं, देवादिदेव महादेव, तुम्ही तर देवाचे देव महादेव आहात, मग तुमच्या मुखातून राम राम असे शब्द का आले, त्याचा अर्थ सांगा. पण महादेवानी नारदाला काही अर्थ सांगितला नाही. एक श्लोक
सांगितला तो श्लोक घेऊन नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने ते एका श्लोकाचे 100 श्लोक केले आणि ब्रह्मदेवाने ते 100 श्लोक घेऊन वाल्मिकी जवळ दिले आणि वाल्मिकीने 101 कोटी श्लोकाचं रामायण तयार केलं आणि पुढलं जे गणित सांगलं 33 त्या बरोबर पण योग चुकलास वाट इलास ते फक्त बरोबर जागा दिलास कोणी निगडा दिले आणि मंगे जागा कळलं की ते भक्ती मंदिर असं आता तोपर्यंत नेमका बरेचसे फिरले ते म्हणजे असा फिरवून कसं वाढू नका ना तुम्ही फिरे गेला ते जागे आणू शकते तुमका वाईटच बोला भया असं काय ना तुम्ही चालतालाच ते काय म्हणतात वाढते तर कुवा बारीक करते तशी मी करतोय अरे सुरुवात कोणती हा भल्या भल्या माणसात तुझी मी काय करतोय माझ्या तू काय करशील तर माय गो भया ना तू गपचूप रवलं मी तू बडबडण्याचे अर्थ काय नाही खूप बडबडला म्हणाल काय जरा फरक घडातून असं मला तर वाटतं पण तुम्ही ज्या बोलशाल ते पॉइंट तंतोंत खोडून काढेल आणि जर नाव हा नक्कीच राखायला ठेवेल तर मार्ग आहे माझा विश्वास हा इथे दुसरी टीम हा आणि काय म्हणतो बरेचशा गोष्टी सांगत गेले ते मी आपलं गपचूपकडे फक्त लोक म्हणतो आपल्या ओळखीचे हे कोणच ओळखत नाही जो तो विचारता वार्तेकर म्हणजे आपली स्वतःची कमीपणा स्वतः सांगतो ह्या मोठेपणा त्यांच्याकडे की आपल्याला कोण ओळखत नाही आणि योशनो त्या प्रत्येक मंडळीच्या बॉडीवर फोटो मोदी बाबा कसे आमचे ते पिशे दिले 5 रुपयाची पिशे आली तो फोटो शापू 15 रुपये आम्ही मागणी बघा सामान्य शेतकरी माणूस आमच्याकडे अशी भगवी वस्त्रा हातीत ब्रेसलेट अंगठे असला काही बैल होते ते सुद्धा आम्ही विकले फक्त आता फुकणी घरात नव्हती पण ती विकूची आता रद्द केली याचं कारण काय ह्याच बंद जातो ती फुकणी आटावली आता फुक काय सांगलं बराचसा कायदा वगैरे काढू तो आमचा गोष्टी बरोबर होत अरे आज पहिला सुरक्षित नाही होत ही बाब खरी आपण आता गेल्या तुम्ही ते त्यांना भेट सगळ्यांका सुरुवात कर कायदो काढून उपयोग नाही त्याची अंमलबजावणी ताबडतोब कराय नाही बोलत जमली तर माका बोलवतो महाराष्ट्र म्हणता महाराष्ट्र केवढं महाराष्ट्र अरे असा ताकद ह्या जगाच्या पाठीवर महाराष्ट्राची ताकद आहे तुम्हाला एका वाक्यात सांगतोय बघ लंडन मध्ये विस्टन चर्चिल यांचं भाषण चालू होतं आणि ते भाषणात आपल्या भारतीयांना इंग्लिश मध्ये शिव्या देत होते सगळे लोक ऐकत होते एक तिथे आपला महाराष्ट्रीयन मनुष्य होता तो बॅरिस्टर A.R. अंतुले त्याने काय केलं ती सरळ खुर्ची उचलली आणि विस्टन चर्चिलच्या दिशेने फेकून दिली ही आपल्या महाराष्ट्राची ताकद आणि तेच पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि पहिली कर्जमाफी शेतकऱ्यांना त्याने दिली ही महाराष्ट्राची ताकद कुठे फिरा घेऊ बाया निस्तार अध्यात्म नाही घर बघ जगन नळ बघ सगन भूतबळ बघ नाही भूतकाळात कोणी विचारला तरी तर माहिती बाया महाराष्ट्र नुसतं म्हटलं नाही इथे म्हणशील तू महाराष्ट्र माझा हा स्त्रियांका असं करू गया पुरुषांका तुम्ही 2300 गावतो एखाद्या कोणाक भेटत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर एखाद्या कोणाक स्त्रियांका पैसे भेटत नाही खरा कुठे आपल्याकडे काही घेऊन फेकतो इथे आणि मग खाली खुर्च्या बसून गेलो काय नाही मग तो काय आपला विषय नाही तो मंत्रालयाचा विषय म्हणजे हे माणूस हे प्रचार असं करतो आणि पुन्हा आता ज्योतिषी म्हणून सांगल्याने जाताना बरेच जण नंबर घेतले पण आमचा ज्योतिष तसं सांगून नसता संदीप पुजारी बुवाची मंडळी आजही आठवण काढता तळ्यात बारी होती सरळ एक बॅटिंग आकडोच सांगून टाकला आम्ही दुसऱ्या दिवशी तो आकडो लिहिलो काय लगीन नाही घडणार त्याचा जर तू सांगलं हा तो घट्टाला घडा बघा नुसता सांगलंच काय तो समाधान होतो लोक असू दे अधिक बोलण्यात अर्थ नाही खूप बोला शकते नक्की रात बोलू शकते अनेक मुद्दे म्हणजे तुझ्याच मुद्दे घेऊन बाकी माझ्याकडच्या मागा वापरायला लागत नाही मी बरेचसे हरी बुवा बघले की मला काही त्रास होणार नाही ते काय बोलते
त्याच्यात आपण फिरत राहायचं. आपला काही तयारी करायची गरज असते. आम्ही बघणं सुद्धा नाही. आता एक मुंबईसून बघा पवार भवनला भारी आहे ना, त्याची आता काय 3-4 वाजता काहीतरी ते हिरो टाकले ते म्हणजे आभारी जरा ऐका म्हणजे कशी करू पाहिजे तो काही पुढे करू शकता म्हणजे एखाद्याची बारी भाऊ ऐकल्यानंतर तो गण ऐकलोय मी नमन म्हणजे बाबा ती लोके भुवनला बारी होती. लोके भुवन बरोबरची बारी त्या नमन ऐका ह्यांचं नमन त्या नमन ऐकलंय आणि म्हटलं की पुढे बारी ऐकायची काही गरज नाही. भयंकर तयारी भयंकर जबरदस्त तुकाराम महाराजांचं नाव हा त्या नमनात असं सांगा त्याच्याबद्दल मला काहीतरी तुम्ही जरा समजा मग त्याच्यावर मी नंतर बोला. म्हणजे एवढी तयारी भारी की नमन ऐकूच निघाला की भजनच पूर्ण भारी यापुढे काही ऐकण्याची गरज नाही. म्हणजे जसं भात जर पोहोचलेलं होतं बायक काय करतं या कच्चित बघतं तो सुकळ मोडून बघत नाही. तसा आमचा एक टेक्निक असता काय आता तुम्ही काय करता गजरात काय वर्षात ते गजागती केला ते इथे इलाज काय यावर सोडो कसो आम्ही टेक्निक करता किंवा पाव जेवता काय मग आता झाला काय सध्या उकाळी केव्हा येतात पण सडॅक्टम तांबडी करू पण देवचंही नाही. ही माझी एक पद्धत आहे. म्हणाल कुठेतरी वाढते करू हे शा बाबा की तसं मोठासा काय नाही मारामारी करून जाऊ नाही किंवा काय नाही तशी तू घ्यायची गरज नाही आणि करून केली तर वाटे खुंटली आम्ही जमिनी काव्या नाही करू. अजून एक गमतीचा विषय काय त्या क्षेत्रात कोण भजनी माणूस तर धावतो नाही आणि जाणारे सुद्धा असं तुमच्याकडे गावडे असतील त्या माहित नाही की हडे जर नाही जमला काय तुम्ही घालला आपलं गाव आहे गावचा किंवा काहीतरी बोला किलेच करू का लुटले काय काय तुमची कपाळ माती जसो अंतुल्याने मारली ना विष्णू चर्चेच्या तसं विषय असू दे. रामद्या काम वाधू शकीना मुखी रामद्या काम वाधू शकीना गुणे इष्ट धारिष्ट त्याचे तुकेना गुणे इष्ट धारिष्ट त्याचे हरि भक्त तो शब्द कामा
हरी भक्त तो जगत कामास भारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी जगी धन्य तो मारुती